नमस्कार, मी किरण आहे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण प्रॉन्स कोळीवाडा कसा बनवायचा तो बघणार आहोत। त्याबरोबर एक हिरवी चटणीही बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथेही तुम्ही कोलंबी बघू शकता। या कोलंबीला स्वच्छ साफ केलेला आहे, चांगलं धुतलेलं आहे। आता इथे बघा मी साफ केलेला आहे, त्याचा दोराही मी काढून घेतलेला आहे आणि या कोलंबीला मी मीठ हळद लावून ठेवलेले होते आणि आता मी यावरती लिंबू घालते। तर इथे मी एक लिंबू घातलेला आहे। एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि हे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते मी। याने ह्या कोलंबीला चांगला कुरकुरीतपणा येतो। तर तुम्ही तांदळाचे पीठ घेतला तरी चालेल। आणि इथे मी 2 चमचे बेसन घालते आणि हे अंड आहे, तर मी 1 अंड यामध्ये घालते आणि इथे आपण चांगलं सर्वीकडे हे मसाले आहेत हे लावून घेणार आहोत। तर कोलंबीला हे सर्व मसाले आहेत चांगले लावून घ्यायचे। हे बघा मी किती छान पद्धतीमध्ये लावून घेते हे सर्व मसाले। आणि नंतर आपण ही कोलंबी आहे ती फ्राय करून घेणार आहोत। तर इथे ही रेसिपी फटाफट होते, काही वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये हे तयार होते। तर आता इथे झालं आहे तयार। आता आपण फ्राय करून घेऊया। तर तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी एक कोलंबी आहे ती मी सोडते। हे बघा अशा पद्धतीमध्ये तुम्ही सोडत जा आणि गॅस आहे हा मी आता कमी केलेला आहे, नंतर मी मीडियम ठेवेल तो गॅस। कोलंबी आता घालून झाली तेलामध्ये। आता मी हे चमच्याने चांगली कोलंबी आहे ती मी हलवून घेते। तर इथे गॅस मीडियम ठेवला आहे आता आणि ही मी चांगली फ्राय करून घेते कोलंबी। ही बघा कलर पण चांगला आलेला आहे आणि ही कोलंबी आहे ही आपण जी चटणी करणार आहोत ह्या चटणी बरोबर खूप छान अशी टेस्ट येते। तर तुम्ही एकदा ती चटणी आहे ती करून बघा। तर इथे आता हे बघा कोलंबी चांगली कुरकुरीत झालेली आहे। तर आता आपण ही कोलंबीला काढून घेऊया आणि आता आपण हिरवी चटणी करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घालते आणि आता मी पुदिना घालते। पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर घालते, एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि 6 ते 7 मी इथे छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आपण चांगलं पाणी घालून मिक्सरला लावून घेणार आहोत। तर मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी आता लिंबू घालते आणि साखर घालते। तर साखरची व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेली आहे आणि आता मी इथे चांगले मिक्स करून घेते। तर आंबट गोड आणि तिखट अशी ही चटणी तयार आहे। तर ही डिश आहे ती आता आपण सर्व करून घेऊया। तर इथे आता तुम्ही बघू शकता कोलंबी किती छान अशी तयार झालेली आहे। वरती कोलंबीला कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे आणि या चटणी बरोबर ही कोलंबी खायला खूप टेस्टी लागते। तर ही रेसिपी तुम्ही करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तर चला भेटूया अशीच एक चमचमीत झणझणीत आणि कुरकुरीत अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।